गंगापूर आहे, सोयगाव आहे, फुलंब्री आहे, या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मिटिंग घेणार आहोत। तालुक्याचा कोणताही गायरानधारक सुटता कामा नाही। गायरानधारक हा मोर्चाला आलंच पाहिजे, कारण ही लढाई असली ही लढाई आपल्या हक्काची आहे, आपण आलेच पाहिजे। आपल्याला जर न्याय घ्यायचा असेल, आपल्याला न्याय मागून घ्यायचा असेल, कोणीना आपल्याला काही मिळणार नाहीये, आपल्याला संघर्ष करावा लागेल। बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून 17 वर्ष संघर्ष केले। 17 वर्ष संघर्ष बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून बाबासाहेबांच्या गंगाधरजी गाडे, रामदासजी आठवले या साऱ्या नेत्यांनी फार मोठा संघर्ष केला आणि 17 वर्षानंतर बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळाले म्हणजे 14 जानेवारी हा दिवस आपण साजरा करतो। आणि म्हणून असंच गायरानधारकांना आपल्याला न्याय घ्यायचा आहे, न्याय मिळवून घ्यायचा आहे आणि म्हणून गायरानधारकांनी आता सावध राहायचं आहे। झोप वगैरे उडून टाका, आता म्हातारे माणसाने जवान व्हायचं आहे, बिलकुल झोप मोडा। गडप सूर्य आलेली आहे, बीजेपी सरकार आणि आता गायरान जमिनी हिसकायला लागले। लाज वाटते त्या मुख्यमंत्र्यांना। निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही बेघरांना घरं देऊ, निवडणुकीच्या काळामध्ये 7 बारे तुम्हाला देऊ आणि मतदार घेता निवडून येता आणि आज या पद्धतीनं कुपट कारस्थान सरकारचं चालू आहे। हे कुपट कारस्थान सरकारचं हाणून पाडायचं आहे। देवेंद्र फडणवीसला सांगायचं आहे, फडणवीस साहेब जागे व्हा, कोणतं सोंग करू नका। हे सोंग उतरवण्याची ताकद ही गायरानधारकामध्ये राहणार आहे। आजची हक्काची आम्हाला मिळालीच पाहिजे, ही भूमिका डोळ्यासमोर आपण घ्यायची आहे। गायरान जमीन देणार ते बंद करा, इथं घरकुल बांधणार ते बंद करा। आम्ही तर उलट हे म्हणू, जे शेतकरी आहेत, शेतकरी ज्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत, प्रशांत दादांनी सांगितलं, काय सांगितलं, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये ऊर्जा प्रकल्प राबवा। याला काय 3-4 गुंठे जमीन लागते, ते राबवा। त्याच्या पद्धतीनं 50-60 वर्षापासून या देशात आम्ही नागरिक आहोत। गायरानधारकालाही 50 वर्ष ज्याला झाले, सगळ्यांनाच झाले। आम्हालाही ऊर्जा प्रकल्प राबवण्याची मोहीम आम्हालाही द्या, 100% अनुदानावर आम्ही बागायत शेती करून खाऊया। ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून, या मागण्या डोळ्यासमोर ठेवून आपण चालणार आहोत। सगळ्या गायरानधारकांनी मोठ्या ताकदीनिशी कामाला लागावं, आपली झोप झटकावी। याच्यात राजकारण विकरण काही नाहीये। गायरानधारक तुम्ही आहे तसा मी आहे। गायकवाड साहेब बँकेचे अधिकारी आहे, ते बँकेत काम करायचं अधिकारी असताना मी त्यांच्याकडे महात्मा फुलेच्या कर्ज प्रकरणात गेलेलो आहे। साहेबांनी माझे लोन करून दिलेले आहेत। आज ते बी गायरानधारक आहेत, ते माझ्या सोबत आहे। आम्ही लासूरला महमदपूर, सुलतानाबादच्या बाजूला महमदपूर आहे, तिथे आम्ही गायरान काढले। मी कार्यकर्त्यांना 25 कार्यकर्त्यांना गायरान मिळवून दिलेलं आहे। गेल्या आम्ही 10-12 वर्षापासून प्रशांत दादा यामध्ये होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आदरणीय पोलीस पाटील मिलिंद वंजारे पाहिजे। मोर्चाचं आयोजन झालं पाहिजे, कारण मोर्चा हा भव्य दिव्य निघणार आहे आणि हा जर मोर्चा आता जर झाला तर आपल्या सोलर पंप असेल, कुठल्याही योजना असेल, ते थांबल्या गेल्या पाहिजे। कारण इतक्या दिवसापासून हेच चालत आलं, त्याचं झालं माझं होईल असं होणार नाही। आता सगळे आई बाई ताई अक्का सगळ्यांना सांगा, मावशी, का आता ही शेवटची संधी आहे, का जर आता नाही तर कधीच नाही। याच्यानंतर आपण आज गायरान हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक झाली, काय निर्णय झाला त्याच्यामध्ये? आज नवीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी सुधारी विश्रामगृह या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि बैठकीमध्ये जे असे काही निर्णय घेतला आणि एक आंदोलनाची मोठी दिशा या ठिकाणी ठरवण्यात आली। महाराष्ट्र सरकारने जे गायरानधारक आहेत गेल्या 40-50 वर्षापासून कास्त करीत आहे आणि त्यांच्या आज वैतील आहे आणि सर्वस्वी जीवनमान गायरानधारकांचं सर्व कुटुंबाचा जो काही उदरनिर्वाह आहे तो फक्त या गायरान जमिनीवरच अवलंबून आहे। परंतु आज हे महाराष्ट्र सरकार सौर ऊर्जेच्या नावाखाली किंवा इतर शासकीय योजनेच्या नावाखाली या ठिकाणी गायरान जमिनी या गायरानधारकाच्या ताब्यातून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आजच्या मीटिंग या गोष्टीला
विरोध करण्यासाठी आणि यानंतर कोणत्याही प्रकारची योजना सौर ऊर्जा किंवा इतर योजना जे गायरान अतिक्रमण असेल आणि जी जमीन वैतील असेल अशा गायरान जमिनीमध्ये त्यांनी सौर ऊर्जासारखी योजना राबवू नये आणि जे गायरान अतिक्रमण आहे अशा लोकांना, अशा गायरानधारकांना तात्काळ सातबारा देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही येणाऱ्या 30 मेला, सोमवारी 30 मेला भव्य असं मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे. क्रांती चौकपासून थाळी नाद मोर्चा सुरू होईल तर कलेक्टर ऑफिसपर्यंत येईल आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणाहून हटणार नाही. ते संघर्ष समितीच्या वतीने जो मोर्चा काढण्यात येणार आहे तो राज्यस्तरीय हे का फक्त मराठवाडा विभागीय स्तरावर? सध्या आपण संभाजीनगर मर्यादित ठेवतो आणि सगळे तालुके, संभाजीनगर जिल्हा ग्रामीणमध्ये जेवढे तालुके आहेत जिल्ह्यातील त्या तालुक्याच्या मर्यादित आहे आणि त्याच्यानंतरचं जे आंदोलन राहील हे संपूर्ण महाराष्ट्र मर्यादित राहील. मोर्चाला किती जण अपेक्षित आहे? किती जण मोर्चाला किमान 10,000 गायरानधारक या ग्रामीण भागाच्या कान्याकोपऱ्यातून येतील. कशी त्याच्या नावावर जमीन झाली पाहिजे गायरानधारकांची नावं, तर तुम्ही त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करते, यासाठी सातत्यानं तुम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे का? ही गायरान हक्क संघर्ष समिती गेल्या 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करत आहे आणि प्रत्येक वेळेस निवेदनं असतील किंवा काही शासनापर्यंत आम्ही निवेदनाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या वेदना, आमच्या मागण्या त्या ठिकाणी निवेदनात दिलेल्या आहे. परंतु सरकारने आत्तापर्यंत त्या दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून आता त्यापेक्षाही आक्रमक भूमिका आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार. तुम्ही भीमशक्तीचे मराठवाडा अध्यक्ष आहेत, तुम्ही आज या बैठकीला उपस्थित राहिलात, काय निर्णय झाला आणि पक्ष संघटनेची भूमिका काय राहणार आहे तुमची? भीमशक्तीचा मी मराठवाडा अध्यक्ष म्हणून चंद्रकांतजी हंडोरे राज्यसभा खासदार यांच्या नेतृत्वाखालीच मी काम करतोय आणि मी स्वतः गायरानधारक आहे आणि मी गायरानधारक हक्क संरक्षण समिती, संघर्ष समिती आहे आणि या समितीच्या माध्यमातून माझे सहकारी संस्थापक अध्यक्ष प्रशांतजी मनोहर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक ज्येष्ठ नेता म्हणून गायरानधारकांसाठी मी या आंदोलनात पुढे घेतलेली आहे आणि भीमशक्ती सामाजिक संघटना आणि सन्माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब हे आमच्या सोबत आहेत, हेही या गायरान हक्क संघर्ष समितीसोबत जॉईंट आहेत आणि बोलणार आहेत, काही विषय नाही. तुम्ही सरकारला किती दिवसाचा अल्टिमेटम देता येईल? सरकारला आता आम्ही अल्टिमेट तर गेल्या 25 वर्षापासून आम्ही संघर्षाच्या माध्यमातून गायरानधारकांना यांच्या नावावर सातबारे झाले पाहिजेत, गायरान जमिनी झाल्या पाहिजेत, हा संघर्ष चालू आहे. परंतु आता शेवटची बाजी म्हणून 30 मेला अत्यंत थाळी नाद ह्या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सरकारनं जर न्याय आम्हाला दिला नाही तर ज्या मंत्र्या संत्र्यांच्या, माजी मंत्र्यांच्या, खासदारांच्या, आमदारांच्या हजार एकर जमिनी आहेत या जमिनीतून 5-5 एकर आमच्या राज्यातील सर्व गायरानधारकांना देण्यात यावा असा इशारा मोर्चाच्या माध्यमातून. मोर्चा हा कुठून कुठपर्यंत असणार? हा संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून हार टाकून हा मोर्चा विभागीय कमिशनर ऑफिसला आम्ही आणणार आहोत. तारीख काय सर? तारीख 30 मे हा आणि 12 वाजेला हा मोर्चा निघणार आहे आणि सर्व तालुक्यातून सर्व गायरानधारक या मोर्चाला उपस्थित राहतील. किमान एक 10 ते 12 हजार गायरानधारक या मोर्चाच्या दिवशी उपस्थित राहणार आहे आणि थाळी नाद वाजवत सरकारच्या कानाची कापसाची बोळे आहेत ती बोळे काढली पाहिजे, त्यांना ऐकायला गेलं पाहिजे म्हणून गायरानधारकांचा थाळी नाद हा मोर्चा आम्ही करतो. नेतृत्व कोण करतील? नेतृत्व आमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रशांत दादा मनोहर आहेत, मराठवाड्याचे अध्यक्ष आमचे आव्हाड साहेब आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत आणि मी ज्येष्ठ नेता मार्गदर्शक ज्येष्ठ नेते पंडितजी वैष्णवगिरी आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली गायरानधारकांचा मोर्चा राहणार आहे आणि या मोर्चासाठी आमचं आंदोलन आहे. पुढली दिशा आम्ही नंतर हा मोर्चा झाल्यानंतर करूया. या निमित्ताने गायरानधारकांना तुम्ही काय आवाहन करणार?
गायरानधारकांना या निमित्तानं आम्ही आव्हान करणार की तुमच्या नावावर जमिनी आम्ही करून देत आहोत, सरकारला संघर्ष करत आहोत, झगडा करत आहोत आणि नावावर जमिनी मिळून देणार. या मोर्चाला लाखोच्या संख्येने हजर राहू. लाखोच्या संख्येने. कलेक्टर ऑफिस